नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा ट्विस्ट आजपासून आपण सुरू करणार आहोत. पुन्हा एकदा जानकीच्या आयुष्यात हे संकट आलेलं आहे. जानकीच्या आयुष्यात मकरंद आलेला आहे. पण मास्कमॅनची एंट्री कशी झाली, आता हे सगळं आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. म्हणजेच माया आणि मकरंद या दोघांच्या नात्याचा खुलासा होणार आहे आणि त्याचबरोबर जानकी आणि ऋषिकेशचं नातं कसं बहरणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता जानकी इकडे मकरंदच्या घरी आलेली असते. मकरंदच्या घरामध्ये जे फोटोज लावलेले आहेत, जानकीच्या फोटोजनी भिंतच्या भिंत भरलेल्या आहेत. सगळीकडे फक्त आणि फक्त जानकीचे फोटो लावलेले असतात आणि जानकीला मात्र धक्का बसतो. जानकी म्हणते, हे सगळं काय आहे आणि हे सगळं कशामुळं होतंय? आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र जानकी विचार करत असते, या सगळ्याचा काय अर्थ आहे हे जानकीच्या लक्षातच येत नसतं. तेवढ्यात मकरंद तिथे येतो. जानकी म्हणते, मकरंद हे सगळं काय आहे? तेव्हा मात्र मकरंद म्हणत असतो की काही नाही ग जानकी, हा सगळा प्रँक आहे, हे सगळं तुझी मजा करण्यासाठी केलेलं आहे. आणि मग मात्र जानकीला खूप राग येतो. जानकी म्हणू लागते की मकरंद हे सगळं साफ खोटं आहे, तू खोटं बोलतोयस, कारण हे खरं नाही आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की हे सगळं खोटं आहे. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तू मला किडनॅप केलं, या सगळ्या गोष्टी तू केलेल्या आहेत आणि या सगळ्याला जबाबदार कोण? हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा जानकीला खूप राग येतो. जानकी म्हणते की तुझ्या डोक्यात जर एवढं सगळं असेल, एखाद्या सायकिक माणसासारखा तू वागत आहे, मला तुझ्याशी कोणतंही नातं ठेवायचं नाही. आणि जानकीने सनसनी तशी कानाखाली मकरंदच्या दिलेली आहे आणि मकरंदला सांगितलेलं आहे की बाद झालं, मला तुझ्याबरोबर कोणताही संबंध ठेवायचा नाही, असं जानकी ओरडून ओरडून इकडे मकरंदला सांगत असते. तेव्हा मात्र मकरंद म्हणतो, सगळं जानकी ऐकून घे, हे सगळं मजाक म्हणून केलेलं आहे. तरीही इकडे जानकी मात्र ऐकायलाच तयार नसते. जानकी म्हणत असते, बाद झालं, नको आहेत मला कोणत्या गोष्टी, नको आहे तुझी नोकरी, आणि तू हे सगळं काय करतोयस ना ते कशामुळं करतोय हे मला समजलेलं आहे. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मकरंद रडत असतो, तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, पण नाही, जानकी मात्र ऐकायलाच तयार नसते. खरं तर मकरंदची चूक झालेली आहे. साधी सिंपल गोष्ट आहे. मकरंदला जानकी आवडत होती तर त्याने लग्नाची मागणी घालायची होती, कारण या सगळ्या गोष्टी करायची गरजच पडली नसती. पण नाही, इथे मकरंदने मात्र ऐश्वर्याच्या नादी लागून स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेतलेली आहे. स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी केली आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. परंतु त्याला आता वाईट वाटायला लागलं आहे की जानकी त्याच्या आयुष्यातून निघून गेलेली आहे आणि जानकी ही त्याच्यासोबत नाही आहे. या गोष्टीचं त्याला खूप वाईट वाटत असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आता ऋषिकेश आणि जानकी हे दोघंही आता बोलत आहेत. या दोघांचंही हेच म्हणणं आहे की आता करायचं काय, कारण जानकीला कळलेलं आहे सारंगकडून की ऋषिकेशने आता 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचं ठरवलेलं आहे. तर ही नुकसान भरपाई ऋषिकेश कसा देणार हा प्रश्न मात्र उभा राहिलेला असतो. आणि तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की आपण एकत्र काम करूया. ऋषिकेश म्हणतो की नाही नको जानकी, परंतु जानकी मात्र ऐकायला तयार नसते. जानकी म्हणत असते की नाही, आपण एकत्र काम करूया तरच सगळं व्यवस्थित होईल, असं जानकी मनापासून ऋषिकेशला सांगत असते. मग मात्र इकडे धक्का बसलेला असतो, तो म्हणजे ऋषिकेशला. आणि मग ऋषिकेश बोलायला सुरुवात करतो. ऋषिकेश म्हणतो की चालेल, मग आता आपण मोठा इव्हेंट करूया. इव्हेंट कोणता करायचा? तर इव्हेंट हा आपण करायचा आहे तो म्हणजे क्रिकेटचा, कारण अख्ख्या मुळशी गावामध्ये क्रिकेटचाच इव्हेंट चांगला होऊ शकतो असं यांचं म्हणणं आहे. जानकी म्हणते की नाही, मागच्या वेळेस आठवते का ऋषिकेश पिक्चरचं, त्यावेळेस मकरंद सरांनी तुमच्या असं घेतलेले होते तिकीटं, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे ऋषिकेश जेव्हा मकरंदचं नाव घेतो तेव्हा मात्र जानकीला राग येतो. इकडे आता मकरंदला फोन आलेला असतो, त्याच्यावरती त्याला कळतं की ऋषिकेशच्या आयुष्यामध्ये आता मोठी कामगिरी करायची आहे त्याला, म्हणून त्याला पैसे कमवायचे आहेत. तर ते पैसे कमवण्यासाठी ऋषिकेश इव्हेंट करणार आहे, कारण मकरंदची माणसं कामाला लावलेली असतात. मग इकडे मकरंद मात्र विचार करत असतो की नाही, मला जानकीकडे गेलं पाहिजे आणि जानकीकडे जाऊन या सगळ्या गोष्टींचा शोध घेतला पाहिजे, हे चाललेलं असतं.
आणि मग तो जानकीकडे येतो. एकदा मला तिच्याशी बोलावं लागेल. एकदा तिच्याशी मी बोललो की सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, असं चालू झालेलं असतं. आणि मग जानकीसोबत बोलण्यासाठी मकरंद तिथे येतो. इकडे जानकीने चहा बनवलेला असतो. सारंग, ऋषिकेश, जानकी आणि त्याचबरोबर सोबत सारंगला बनमस्का हवा असतो, म्हणून त्याच्यासाठी बनमस्का हे सगळं बनवलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता बनमस्का आणि चहा इकडे दिलेला असतो. तेव्हा सारंग म्हणतो की काय वाव भन्नाट, खरंच आजपर्यंत मी असा चहा कधीच पिलेले नाही नव्हतो, असं सारंग सांगू लागतो. आणि मग बोलत असतात आता पुढे काय करायचं हे त्यांचं प्लॅनिंग ठरलेलं असतं. तेवढ्यातच तिथे आलेला आहे तो म्हणजे मकरंद. मकरंद तिथे येतो. तेव्हा मात्र धक्का बसलेला असतो. आणि मकरंद तिथं आलेला पाहून ऋषिकेश म्हणतो की सारंग चल, मी तुला सोडायला येतो, असं ऋषिकेश सांगू लागतो. आणि मग मात्र इकडे जानकी म्हणते की ऋषिकेश कुठेही जायची गरज नाही, तुम्ही दोघांनी कुठेही जायचं नाही, तुम्ही इथेच थांबायचं आहे. मकरंद म्हणत असतो जानकी ऐकून घे माझं. जानकी म्हणत असते बाद झालं ऋषिकेश, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, मला आता तुझा एक शब्दही ऐकायचा नाही. मकरंदला जानकीने सांगितलेलं असतं की मकरंद तुझा आणि माझा काहीही संबंध नाहीये, तू माझ्या आयुष्यातून निघून जा, मी तुला सांगितलेलं आहे तरीही तुला ऐकायचं नाहीये का. आणि आता मात्र ऋषिकेश हा जानकीच्या समोर उभा राहतो. ऋषिकेश म्हणतो की मकरंद तुला तिने सांगितलंय ना, तिला तुझ्याशी बोलायचं नाहीये तर तू जा, तू थांबू नकोस इथे. तेव्हा मात्र मकरंद म्हणतो की ऋषिकेश तू बाजूला हो, मला तिच्याशी बोलायचं आहे. आता ऋषिकेश मात्र ऐकायला तयार नसतो, कारण जानकीने स्वतः सांगितलेलं आहे. जानकी स्वतःच्या तोंडाने सांगू लागते की नाही नाही ऋषिकेश तू कुठेही जायचं नाही. आणि मकरंदलाही म्हणू लागते की मकरंद ऋषिकेश कुठेही जाणार नाही. तेव्हा मात्र इकडे मकरंदला खूप राग येतो. जानकी आणि ऋषिकेशने इव्हेंटचं काम सुरू केलेलं असतं आणि त्या इव्हेंटच्या कामासाठी दोघंही बाहेर निघालेले असतात. तेव्हा मात्र मकरंद समोर येतो, आडवा येतो आणि मकरंद रिव्हॉल्वर रोखून असतो. आणि इकडे ऋषिकेश थोडासा हादरतो, कारण ऋषिकेशला त्याला परतवून लावणं काही अवघड नाही आहे, पण चुकून जर या मकरंदने सायकोपणा सोडून जर काहीतरी गोंधळ घातला तर खूप अवघड होणार आहे, म्हणून ऋषिकेश शांत राहतो. इकडे जानकी ऋषिकेशला सावरते. त्यानंतर मकरंद घरी येतो. मकरंदची चांगलीच वाट लागलेली असते, कारण जानकीने तोंडावरती नकार दिलेला असतो. आणि आता मात्र जानकीने जेव्हा हे सगळं केलेलं असतं, आता मकरंदची वाट लागली. मकरंद घरी येतो आणि रिव्हॉल्वर घेतो आणि स्वतःच्या डोक्याला लावतो. त्याचवेळी तिथं माया येते आणि माया म्हणू लागते काय करतेस तू हे सगळं. तेव्हा मकरंद म्हणतो की जानकीने मला नकार दिलेला आहे. आता मात्र मकरंदला खरं तर जेव्हा धक्का बसलेला आहे आणि त्याचवेळी इकडे माया म्हणते की नाही, काहीही झालं तरीही तुला हे सगळं करायचं नाही. आतापर्यंत तू चेहरा दाखवून सगळे प्रयत्न तुझ्या बाजूने केलेले होते, पण नाही, यापुढे आता तुझा चेहरा लपवून तुला हे सगळं करावं लागणार आहे. आणि आता माया मकरंदला साथ देत आहे, ती म्हणजे जानकीला मिळवण्यासाठी. आणि माया म्हणू लागते की हे बघ, काही झालं तरीही हा मास्क घालायचा आणि आता त्या जानकीच्या समोर जायचं, म्हणजे लपून छपून तिच्या वार करायचे, तिला मिळवण्याचा प्रयत्न करायचा, असं या दोघांचंही ठरलेलं असतं. मायाच्या सल्ल्यानुसार आता मकरंदने हा निर्णय घेतलेला आहे आणि मायाच्या सल्ल्यानुसारच मकरंदने आता मास्क घालून वावरायचं ठरवलेलं आहे. म्हणजे डायरेक्ट चेहरा दाखवायचा नाही, तर मास्क घालून सर्वांच्या समोर न येता काम करायचं आहे, असं म्हणत तिने मास्क दिलेला आहे. आणि इकडे मायाने मकरंदला मिठी मारली, तर इकडे जानकीने ऋषिकेशला मिठी मारली. जानकीला ऋषिकेशबद्दल तेवढा विश्वास वाटत असतो, तेवढं प्रेम, तेवढा जिव्हाळा वाटत आहे. आणि त्याचबरोबर इकडे मायाच्या मदतीने मकरंद आता नवीन डाव टाकत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.